नमस्कार. तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारे या माझ्या पेजवरती तुम्हाला मुद्गलचे व्हेरिएशन पाहायला मिळतील आणि याचा मी नंतर प्रोग्राम सुद्धा मी बनवणार आहे की कोणता व्हेरिएशन तुम्ही 2-3 घेऊन किती वेळ केला पाहिजे, किती रिपिटेशन मारले पाहिजेत, किती किलोचं तुम्ही घेतलं पाहिजे, जेणे तुमचे मसल स्ट्रेंथ असेल, पॉवर असेल, मोबिलिटी असेल किंवा मसल एंडोरन्स असेल, इम्प्रूव्ह होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये एज वाईजनुसार लहान मुलांनी, मिडियम वयातली लोक असतील, वयस्कर असतील, महिलांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सगळं सांगणार आहे. आता मी तुम्हाला आज स्कॉट प्लस 360 डिग्री एका हातामध्ये मुद्गल घेऊन तुम्ही कसं करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की मुद्गलने फक्त अप्पर बॉडीची मुवमेंट होते, अप्पर बॉडीचे मसल ऍक्टिव्हेट होतात किंवा अप्पर बॉडीचे व्यायाम होतात. परंतु आज मी तुम्हाला लोअर बॉडीचे सुद्धा याच्यामध्ये ऍक्टिव्हेशन कसं होतं हे सांगणार आहे. बेसिक आपण जरी 360 डिग्री मुवमेंट करत असलो तरी तुमचा फोर्स हा लोअर बॉडीतून लागत असतो, त्याला आपण कायनेटिक फोर्स म्हणतो. म्हणजे बॉडी ही तुमची ट्विस्टिंग होते, ज्यावेळेला तुम्ही हे फिरवताय त्यावेळेला तुमच्या पायामधून सुद्धा फोर्स जनरेट होते, लक्षात ठेवा. पण आज अजून एक तुम्हाला असं व्हेरिएशन दाखवतो की तुम्ही प्रत्यक्षात कॉन्सन्ट्रिक मुवमेंटमध्ये तुम्ही याच्यामध्ये लोअर बॉडी करू शकता. दोन्ही हातामध्ये समोर मुद्गल पकडायचं आहे. 360 मध्ये तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज एकदा मुवमेंट केली, स्कॉटिंग करायचंय, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, स्कॉट. ओके, हेच तुम्हाला मी साईडने दाखवतो. ओके, हे क्लॉकवाईज स्कॉट, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज स्कॉट. आता स्कॉटची डिस्टन्स जे आहे तुम्हाला शोल्डर लेवलला डिस्टन्स ठेवायचं आहे आणि हे मुवमेंट करायचे. तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही 15, 20, 25, 30 तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही याचे व्हेरिएशन करू शकता.